Hello student, we are discussing to determine the coordinate of center of mass. सेंटर ऑफ मास चे कोऑर्डिनेट डिटरमाइन करायचे म्हणजे सीएम लोकेट करायचे म्हणजे त्याचं लोकेशन काढायचं. तुम्हाला कोऑर्डिनेट माहित झाले म्हणजे लोकेशन माहित होते. आपण काल काही एग्जांपल पाहिलेत, आज काही एग्जांपल पाहणार आहोत. हाउ टू लोकेट द सेंटर ऑफ मास किंवा डिटरमाइन द कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास. मी पुढे जाऊन सांगणार आहे की सिमेट्रिकल अरेंजमेंट असेल किंवा सिमेट्रिकल बॉडी असेल तर त्याचे सेंटर ऑफ मास कुठे असतात, अनसिमेट्रिकल असतील तर त्याचे सेंटर ऑफ मासचे फॉर्म्युले आपण पाहणार आहेत. हाउ टू डिटरमाइन द सेंटर ऑफ मास ऑफ अनसिमेट्रिकल बॉडी. टुडे वी स्टार्ट द प्रॉब्लेम that the four particles of masses m, 3m, 2m and 4m are placed on the vertices. Vertices means शिरोबिंदू of a square of a length किती l. याचा अर्थ ही लेंथ किती l, ही लेंथ किती l, ही लेंथ किती l and लेंथ l. मी तुम्हाला सांगितलं की सर्वात प्रथम ऍक्सिस फिक्स करायचे. ऍक्सिस फिक्स करायचे म्हणजे काय, तर या ठिकाणी लोवेस्ट पार्टिकल, सर्वात लोवेस्ट जो पार्टिकल असेल त्यामधून एक ऍक्सिस पास केला. मी या ठिकाणी हा ऍक्सिस पास केला. हा एक्स ऍक्सिस आहे, याच्यातून पास केला. आणि दुसरा ऍक्सिस पास करायचा तर या ठिकाणी हा दुसरा ऍक्सिस लेफ्ट मधून पास करायचा, डाव्या साइड मधून, डाव्या साइडच्या पार्टिकल मधून. हा डाव्या साइडच्या पार्टिकल मधून. मग मला सांगा हा काय, तर y आणि हा काय x. टोटल लांबी किती l. यावरून तुम्हाला कोऑर्डिनेट मिळतील. y ऍक्सिस वरती x कोऑर्डिनेट 0 असतो, x ऍक्सिस वरती y कोऑर्डिनेट 0 असतो. म्हणून या ठिकाणी मासेस x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट. मग पहिलं मास पाहू आपण m, दुसरं मास आहे 3m, इथलं घेऊ, हे 2m घेऊ आणि या ठिकाणी हे 4m. मग x कोऑर्डिनेट m चा x कोऑर्डिनेट काय, त्याचे कोऑर्डिनेट आहे 0,0. याचा अर्थ हा 0,0. याचा x कोऑर्डिनेट किती, y पासूनचं अंतर, आडवा अंतर l आहे म्हणजे या ठिकाणी l. आणि y कोऑर्डिनेट किती, कारण हा 3m कुठे आहे x ऍक्सिस वरती, म्हणून y कोऑर्डिनेट किती, तर 0. 2m चा x ऍक्सिस पासूनचं अंतर, परपेंडिक्युलर डिस्टन्स किती l. हा कोणाला पॅरलल आहे, y ला. याचा अर्थ x ऍक्सिस वरती टाकलेला लंब, परपेंडिक्युलर डिस्टन्स रिप्रेझेंट द y कोऑर्डिनेट आणि y ऍक्सिस वरती टाकलेला परपेंडिक्युलर रिप्रेझेंट द x कोऑर्डिनेट. म्हणून याचे कोऑर्डिनेट x कोऑर्डिनेट किती l आणि y कोऑर्डिनेट किती l. 4m चा x कोऑर्डिनेट किती असेल 0, कारण तो y ऍक्सिस वरती. आणि y कोऑर्डिनेट किती, उभा अंतर y ला पॅरलल म्हणजे x ऍक्सिस वरचं परपेंडिक्युलर डिस्टन्स, दॅट l. एकदा तुम्हाला कोऑर्डिनेट फिक्स करता आले की कोऑर्डिनेट ऑफ सीएम काढणं खूप सोपं आहे. किती पार्टिकल आहेत, दॅट इज द 4. त्यामुळे m1x1 plus m2x2 plus m3x3 plus m4x4 डिवाइडेड बाय m1 plus m2 plus m3 plus m4. प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी लिहित बसायची गरज नाही. m1x1 plus m2x2 plus m3x3 plus m4x4 divided by m1 plus m2 plus m3 plus m4. So HCM सेंटर ऑफ मास चा कोऑर्डिनेट, x कोऑर्डिनेट m किती आहे, m आहे m1 किती m into 0 plus 3m into l plus 2m into l हा x कोऑर्डिनेट आणि प्लस 4m into किती 0 टोटल m plus 3m plus 2m plus 4m. राइट. सो HCM इज इक्वल टू काय, या ठिकाणी हा काय होईल 0, हा काय होईल 0
2 ml प्लस 3 ml किती आलं तर 5 ml म्हणून 5 ml डिवाइडेड बाय 4 plus 2 6 6 plus 3 9 plus 1 there is a 10 m cancel 5 2 10 there is a l by 2 x coordinate आला तुम्हाला l by 2 तर y coordinate काय येईल y coordinate ycm is equal to m1 किती m आता मी फॉर्म्युला लिहित नाही into y1 0 हा 0 प्लस 3m y coordinate किती 0 प्लस 2m y coordinate किती l प्लस 4m y coordinate किती l डिवाइडेड बाय m1 प्लस m2 म्हणजे 3m प्लस 2m प्लस 4m बरोबर देन ycm किंवा y हा फॅक्टर किती 0 हा फॅक्टर किती 0 2ml प्लस 4ml 6ml डिवाइडेड बाय 10m m cancel there the 6l by 10 and now coordinate of cm is nothing but l by 2 comma 6l by 10 याचा अर्थ x किती l by 2 हे अर्धा अंतर आणि 6l by 10 म्हणजे 0.6l म्हणजे 0.5 पेक्षा वरती थोडं अंदाजे या ठिकाणी हा सेंटर ऑफ मास ऑफ कोऑर्डिनेट म्हणजे हे काय हे अंतर किती असेल 6l by 10 आणि हे अंतर किती असेल तर l by 2 म्हणून सेंटर ऑफ मास चे कोऑर्डिनेट l by 2 6l by 10 it is nothing but the coordinate of center of mass right then next see आता आपल्याला ऍक्सिस कुठून पास करायचा लोवेस्ट एक्स ऍक्सिस सर्वात शेवटच्या पार्टिकल कडून लोवेस्ट पार्टिकल कडून हे लोवेस्ट आहे दोन्ही हा एक्स ऍक्सिस पास केला म्हणून हा एक्स ऍक्सिस आणि सर्वात लेफ्टचा कोणता आहे हा याच्यातून वाय कोऑर्डिनेट पास केला ओके वाय कोऑर्डिनेट पास केला मी जर या ठिकाणी इथून परपेंडिक्युलर टाकलं आणि हे इथं परपेंडिक्युलर टाकलं हे अंतर किती l हे किती l हे किती l याचा अर्थ हा अँगल किती 60 डिग्री 60 डिग्री मग मला सांगा या ठिकाणी मला प्रत्येकाचे कोऑर्डिनेट काढून घ्यायचे प्रत्येकाचे कोऑर्डिनेट मग मास m मास किती m त्याचा x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट x कोऑर्डिनेट किती या m चा 0,0 राइट आता 2m चं x कोऑर्डिनेट किती रे l आणि y कोऑर्डिनेट किती 0 2m चा x कोऑर्डिनेट आडवा अंतर किती l आणि उभा अंतर किती 0 राहतो प्रश्न 3m चा 3m चा x कोऑर्डिनेट किती हे आडवा अंतर किती हे लंब टाकलं तर आडवा अंतर किती l by 2 म्हणून या ठिकाणी l by 2 आणि हे उभा अंतर किती हे काढायचे तुम्हाला या येलो कलरचा ट्रायंगल मी त्यासाठी दाखवला किंवा हे टोटल लांबी किती l आहे ह्या शेवटच्या टोकातून लंब टाकला तर इथे इकडे लंब टाकला तर इकडे या l ने अँगल कोणाशी केला x सी याचा अर्थ हे अंतर किती l cos 60 कळलं तसं नाही कळलं तर या ठिकाणी पहा l cos 60 means l by 2 हा आपल्याला इथं मिळाला डायरेक्ट पण हा काय l sin 60 इकडं ज्याच्याशी अँगल नाही केलं समोरासमोर सारखाच आहे l sin 60 तसं नाही कळलं तर याला मी x मानलं
तर साइन ऑफ 60 इज इक्वल टू काय, साइन 60 इज इक्वल टू x बाय l, तर x इज इक्वल टू l साइन 60 आलं का? आणि l साइन 60 किती, तर √3/2 म्हणून √3/2 l. हा 3m चा y कोऑर्डिनेट आला किंवा हा y कोऑर्डिनेट म्हणू आपण, दॅट इज y कोऑर्डिनेट. मग y कोऑर्डिनेट किती आला, √3/2 into l. एकदा कोऑर्डिनेट माहित झाले, मी परत एकदा सांगतो. समजा या ठिकाणी कन्सिडर करा, समजा हा x ऍक्सिस आहे, हा y ऍक्सिस आहे आणि याची लांबी l. या रेड कलरची लांबी किती दाखवली, l. याने अँगल केलाय समजा 60 डिग्री. तर या शेवटच्या टोकातून लंब टाका याच्यावरती आणि या शेवटच्या टोकातून लंब टाका याच्यावरती. मग हे अंतर काढता येतं, हे इथून लंब टाकलं, हे अंतर काढता येतं आणि हेही अंतर काढता येतं. रिझॉल्युशन करायचं एलचं पद. एल ने एक्स चे अँगल केला याचा अर्थ एल cos 60 हे अंतर ज्याच्याशी अँगल केला इथपर्यंतच, कारण याचं शेवटचं टोक इथं आलं, त्यामुळे ही लांबी एल cos 60 आणि याचं शेवटचं टोक इथं, याचा अर्थ एलचा रिझॉल्ट ज्याच्याशी अँगल वायशी अँगल नाही, याचा अर्थ एल sin 60. या पद्धतीने याचे कोऑर्डिनेट मिळून जातात. मग मला सांगा, कोऑर्डिनेट ऑफ पार्टिकल जर माहित झाले तर कोऑर्डिनेट ऑफ सीएम काढायला सोपं जातं. xcm इज इक्वल टू m1 x1. m1 किती आहे, तर m into 0 m into 0 plus 2m into l plus 3m into l by 2 total divided by m plus 2m plus 3m, right? हा फॅक्टर 0 होईल. 3ml 3/2 बेदोने 4 4 and 3 7 7ml by 2 न्यूमरेटर डिवाइडेड बाय किती, 3 plus 2 5 5 plus 1 6m. m ला m कॅन्सल, 7l हा 2 खाली जाईल, 7 2 12. So we get 7l by 12, that is the xcm. S coordinate of center of mass and y coordinate काय, ycm is equal to m into 0 mass plus 2m चा coordinate y coordinate किती 0 plus 3m into √3/2l divided by m plus 2m plus 3m, right? हा फॅक्टर 0 होईल, हा फॅक्टर 0 होईल. 3√3 काय, 3√3/2 ml divided by 6m. m ला m कॅन्सल इज इक्वल टू 3√3 2 खाली जाईल 12l 3 चौक 12 √3/4l. So we get the y coordinate and coordinate of center of mass, coordinate of CM is equal to 7l by 12 comma √3/4 into l. आणि एकदा कोऑर्डिनेट माहित झाले की तुम्हाला पॉइंट हा लोकेट करता येतो, and that point is nothing but the location of center of mass. ओके, पुढचा पाहू आपण. हे सोपं आहे खूप. या ठिकाणी एक्स ऍक्सिस काढायचा आहे, सर्वात शेवटची तिन्ही पार्टिकल एका लाईन वरती, हा एक्स ऍक्सिस आहे आणि वाय ऍक्सिस डाव्या पार्टिकल मधून पास करायचा, राईट? सर्व पार्टिकलचे कोणते कोऑर्डिनेट फिक्स आहे, याचा y कोऑर्डिनेट 0 आहे, याचा y कोऑर्डिनेट 0 आहे, याचा y कोऑर्डिनेट 0, त्यामुळे ycm काढायची गरज नाही. मग फक्त xcm काढायचं. लाईन वरती असतील, उभ्या लाईन वरती असतील तर y कोऑर्डिनेट काढायचा, x कोऑर्डिनेट 0 असतो आणि सर्व पार्टिकल x ऍक्सिस वरती असतील
तर एक्सीएम काढायचा, YCM ऑलवेज 0 असतो. लक्षात ठेवा. काय म्हणलं मी, सर्व पार्टिकल लाईन वरती असतील आणि ते वाय ऍक्सिस प्लेन मध्ये असतील तर दोन्ही कोऑर्डिनेट काढावे लागतील. पण जर एक्स ऍक्सिस वरती असतील तर फक्त एक्सीएम काढायचा, YCM 0 असतो. आणि जर वाय ऍक्सिस वरती असतील तर YCM काढायचा, एक्सीएम ऑलवेज इक्वल टू 0. काढत बसायची गरज नाही. मग मास M, मास X, Y, या ठिकाणी मास M आहे, 2M आहे आणि 3M आहे. ओरिजिन पासून याचं अंतर किती, 0. ओरिजिन पासून 2M चं अंतर किती, L. ओरिजिन पासून 3M चं अंतर, कारण कोऑर्डिनेट मोजताना ओरिजिन पासून अंतर मोजतात. मग आडवा अंतर किती रे, 2L + L, दॅट इज 3M. ओरिजिन पासून उभा अंतर किती पार्टिकलचं, 0. 2M चं किती, 0 आणि 3M चं किती, 0. त्यामुळे YCM ऑलवेज इक्वल टू 0, कारण सर्व पार्टिकलचे y कोऑर्डिनेट किती, 0. मग एक्सीएम काय असेल, एक्सीएम इज इक्वल टू M इंटू काय, M1 x1 प्लस 2M इंटू L प्लस 3M इंटू 3L डिवाइडेड बाय M प्लस 2M प्लस 3M. हा फॅक्टर 0 झाला. 3 3 9, 9 ml, 9 ml प्लस 2 ml, 9 2 11, 11 ml डिवाइडेड बाय 3 आणि 2 5 आणि 6, 6M, M कॅन्सल, 11 by 6 L. आणि hence the coordinate of CM of a CM काय होईल, x कोऑर्डिनेट किती, 11 by 6 L, comma y coordinate किती, that is the 0. It is the answer. Okay. Fourth example, locate the CM. आपण कालही पाहिले. या ठिकाणी हा x ऍक्सिस, हा y ऍक्सिस काढला. याचा अर्थ ओरिजिन कुठे आला, M1 हा ओरिजिन वरती, ओरिजिन या ठिकाणी आले. याचा अर्थ सेंटर ऑफ मासचं अंतर कुठून, ओरिजिन पासून मोजणार आहे. कोऑर्डिनेट काढता म्हणजे ओरिजिन पासूनचे अंतर मोजतात. मग मला सांगा ओरिजिन वरती कोण आहे, M1. येणारं उत्तर हे कुठून येणार आहे, M1 पासूनचं असणार. मग या ठिकाणी पहा, मास and x coordinate and y coordinate. मास M1, x coordinate किती, 0, y coordinate याचा किती, that is 0, ओरिजिन वरती. मास M2, x coordinate किती, d, y coordinate किती, 0. कोण 0 आहे, y coordinate, याचा अर्थ YCM किती, that is 0. ऑल पार्टिकलचे कोऑर्डिनेट, जो कोऑर्डिनेट 0 असतो तो ऑलवेज 0. याचा अर्थ सर्व पार्टिकल कुठे आहेत, x वरती, म्हणजे YCM किती असणार आहे, 0. कारण सेंटर ऑफ मास लाईज ऑन द लाईन जॉइनिंग द सेंटर ऑफ लाईन जॉइनिंग द सेंटर ऑफ 2 पार्टिकल्स. या 2 पार्टिकलला जॉईन करणाऱ्या लाईन वरतीच असतात. त्यामुळे हा x वरतीच येणार आहे. त्यामुळे YCM ऑलवेज इक्वल टू 0. ओके. मग या ठिकाणी व्हॉट इज द एक्सीएम, एक्सीएम इज इक्वल टू काय, एक्सीएम इज इक्वल टू M1 into 0 plus M2 into D divided by M1 plus M2. हा फॅक्टर 0 झाला तर एक्सीएम इज इक्वल टू M2 into D divided by M1 plus M2. हे कोणाचं अंतर आहे, सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास इथं कुठेतरी असेल आणि हे अंतर काय, दादा एक्सीएम आणि YCM किती, 0. मग एक गोष्ट लक्षात येते, अंतर कोणापासून मोजता सेंटर ऑफ मासचं, M1 पासून. M1 पासून अंतर मोजताना इथे येतो M2. मग हे अंतर किती असेल, M2 पासून मोजताना इथं काय येईल, M1 divided by M1 plus M2 into D. It is the short key for the locate the center of mass for 2 particle system. M1 पासून अंतर मोजताना M2 येतो. या ठिकाणी पहा, M1 पासून अंतर मोजताना M2 आलं, डिवाइडेड बाय सिस्टीम मधल्या मासची बेरीज मल्टिप्लाइड बाय दोघांच्या मधलं अंतर.
समजा या ठिकाणी हा M1 आहे आणि हा M2 आणि अंतर आहे D आणि हा आपला सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मासचं M1 पासूनचं अंतर R1 आहे समजा मानलं आणि हे अंतर आहे R. तर बघा इथं R1 मग R1 कुणापासूनचं अंतर आहे सेंटर ऑफ मासचं M1 पासून. मग M1 पासूनचं असेल तर D टोटल डिस्टन्स दोघांमधलं डिवाइड बाय सिस्टीम मधल्या मासची बेरीज M1 प्लस M2. कुणापासूनचं अंतर काढायचं M1 पासूनचं. जर M1 पासूनचं काढायचं असेल तर इथं M2 असतं आणि जर मला R2 काढायचा असता तर सेम दोघांच्या मधलं अंतर डिस्टन्स D सिस्टीम मधलं टोटल मास M1 प्लस M2. ही शॉर्ट की फक्त दोन पार्टिकलसाठी बेसिक पद्धतीने गेला शॉर्ट की लक्षात ठेवली तरी चालेल. कुणापासूनचं अंतर मोजता सेंटर ऑफ मासचं अंतर कुणापासून मोजता M2 पासून. जर M2 पासून मोजत असाल तर इथं M1 येईल आणि M1 पासून मोजत असाल तर इथं M2 येईल. राईट. देन नेक्स्ट लोकेट द सेंटर ऑफ मास. सर्वात बॉटमचा कोन आहे हा एक्स ऍक्सिस गेला आणि डाव्या साईडचे कोन आहेत हे वाय ऍक्सिस गेले. मग मला सांगा याचा एक्स कोऑर्डिनेट 0. हे तिन्ही पार्टिकल कशावरती वाय ऍक्सिस वरती. वाय ऍक्सिस वरती एक्स कोऑर्डिनेट काय असतात 0. याचा अर्थ डायरेक्ट लक्षात ठेवायचं एक्सियम किती आला 0. सिस्टीमचा एक्सियम कोऑर्डिनेट किती येतो एक्स कोऑर्डिनेट सेंटर ऑफ मासचा किती 0. कारण प्रत्येकाचं एक्स कोऑर्डिनेट किती 0. मग मला सांगा आता फक्त तुम्हाला मास ऑफ पार्टिकल्स एक्स कोऑर्डिनेट अँड वाय कोऑर्डिनेट. सी M मास आहे त्याचा एक्स कोऑर्डिनेट किती 0. वाय ऍक्सिस वरती असणाराचे प्रत्येकाचे एक्स कोऑर्डिनेट 0 असतात. वाय कोऑर्डिनेट किती ओरिजिन वरती याचा 0. 2m चा एक्स कोऑर्डिनेट 0. 3m चा एक्स कोऑर्डिनेट 0. एक्स कोऑर्डिनेट सर्वांचे 0 त्यामुळे ऑलवेज एक्सियम 0. एक्सियम काढायची गरज नाही. याचा वाय कोऑर्डिनेट म्हणजे 2m चं ओरिजिन पासूनचं अंतर किती l त्यामुळे हा l. राईट. 3m चं या ठिकाणी ओरिजिन पासूनचं हे अंतर किती 2l प्लस l दॅट इज 3l आणि म्हणून या ठिकाणी हा 3l. या सर्वांची बेरीज किती रे 3m प्लस 2m 5m प्लस m दॅट इज 6m. आपला वेळ वाचवायचा असतो त्यामुळे या पद्धतीने मग YCM इज इक्वल टू काय m into 0 प्लस 2m into l 2m into l प्लस 3 3 9 ml डिवाइड बाय टोटल मास m plus 2m plus 3m that is 6m. हा 0 झाला 9 2 11 11 ml divided by 6m mm cancel. There is a YCM is equal to 11 by 6l. So we get the coordinate of CM x coordinate किती 0 आणि y coordinate किती आला आहे आपला 11 by 6l. या पद्धतीने तुम्हाला कोऑर्डिनेट ऑफ CM हे डिटरमाइन करायचे सिंपल प्रॉब्लेम मध्ये. आपण नेक्स्ट पिरियड मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सिमेट्रिकल किंवा अनसिमेट्रिकल बॉडीचे सेंटर ऑफ मास कसे लोकेट करायचे किंवा कोऑर्डिनेट कसे डिटरमाइन करायचे ते पाहणार आहे. ओके, वी कॅन स्टॉप हियर.